तुम्हाला सांगतो, ज्याच्या मागं पुढं कोणी नाही, त्या लोकांनी चुकीचं वागलं तरी त्याचा परिणाम जगावर होत नसतो किंवा कोणावर होत नसतो, तो एकटा असतो. पण संसारातला एक माणूस जर चुकीचा वागला तर सोयऱ्या धायऱ्यापर्यंत त्याचा शेक जात असतो. म्हणून प्रापंचिक जीवनातल्या माणसानं चुकीचं वागता कामा नये. तो कोणाचा तरी भाचा असतो, कोणाचा तरी मेहना असतोय, कोणाचा तरी काका असतोय, कोणाचा तरी भाचे जावाई असतो, कोणाचा मामे जावा, काय काय नाना प्रकारचे त्याचं नातं असते. तिथपर्यंत त्याच्या झळा पोहोचत असतात. म्हणून संसारातल्या माणसानं गोड वागावं. उदाहरणार्थ मी संन्याशी, आता मी चुकीचं वागलो तर काय मागणं पुढून फुफुटा उड, लोक बेदखल करतील, चल चल सरक बाजूला. पण मी चुकीचं वागल्याच्या नंतर कुठंतरी एक रक्ताचं नातं शिल्लक असतं, त्या नात्याला तडा जात असतो. अरे आपला लय विश्वास होता बाळ्यावर, पण बाळ्यानं तडा दिला, झालं त्यांचं अंतःकरण तुटलं. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी चुका करता कामा नये. त्याचा फार मोठा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटामध्ये नाना प्रकारचं नुकसान होत असतं. म्हणून संसारातल्या लोकांनी अत्यंत गोड वागलं पाहिजे. उन्हाळे पावसाळे हिवाळे येत राहत असतात, कमी अधिकपणा येत असतो. निसर्गाचा जसा समतोल बिघडत असतो तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा समतोल खालीवरी होत असतो. सुख दुःख नाना प्रकारच्या गोष्टी पाठीमागे असतात आणि त्याला तोंड देऊन पुढे चालत असतो. त्याचंच नाव प्रपंचातला राजा म्हणत असतात. अहो विश्वाचा मालक संसारात पडला, त्याला तरी संसारात कुठं सुख होतं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. अहो 6 महिने 26 दिवस त्याची पत्नी राक्षसांच्या तावडीत राहती, त्याला काही सुख होतं का सुख संसारात? त्यालाही संसारात सुख नव्हतं. महान शक्ती प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्यालाही दुःख होतं संसारात. विटेवरच्या मालकाचं आपण चिंतन करतो, त्या मालकाला 16,108 पत्नी, एका पत्नीचा राग, एका पत्नीला मालकाचा राग आला आणि वैकुंठ सोडून पंढरपुरात खाली आल्या. त्याला तरी संसारात 9 वेळेस लक्ष्मीने दुःख दिले. तर तुम्हा आम्हाला संसारात अविरत 100% सुख भेटेल याची अपेक्षा का करता? कारण संसार हा दुःखाचंच मुळे. फलकट तो संसार, संसार फलकटे, संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि याच्यात सुखाची कल्पना करायची नाही, चालत राहते. संसार एक अशी गोष्ट आहे, संसाराने सुखाचं शर्ट घातलंय, दुःखानं सुखाचं शर्ट घातलंय. दुःखाने सुखाचं शर्ट घातलंय, आपल्याला वाटतंय सुखी आले, पण जवळ शर्ट काढा की आतून दुःखाचाच गोळा आहे. चलत राहतं. याच्यातून सुख प्राप्त करायचं म्हणजे समाधान मानित राहायचं, ती गोष्ट आहे. पण प्रपंचातल्या लोकांनी चुका करायच्या नाही, त्याचा स्फोट मोठा होतो. असो, अंतकरण रडत होता आपल्याला. किती सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय भेटली. लक्षात करा, द्वापार युगाला होऊन वर्ष किती झाले असतील? त्या कालाच्या वर्षाची गणना करा. आजही कुंतीचं नाव इथे घेतलं जातंय. त्याचं एकमेव कारण आहे, अशोक महाराज फक्त चांगलं वागणारी बाई अग्रेसर म्हणून तिचं नाव घेतलं जातंय. कधी 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 बघा, नाव चांगलं घेतलं जातं चांगल्या माणसांचं. हीच त्यांच्या पाठीमागची श्रीमंती आहे. पैशाची बनलं तर आपले पोरं आपल्या सरनाव टाकणारच नाहीत. आज्याच्या मागं कोणी टाकले नाही, इथून पुढचे कसे टाकतील? फक्त माणसाची जी उरत असते ती माणसाच्या चांगल्या वागण्याची कीर्ती, आणि ती गोड असली पाहिजे. जेवणं आटपली, आग्रह करून जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर धर्माने सहज विचारला, आई आज सण नाही, वार नाही, आज कशा करता पुरणपोळी केली? उत्तर काय द्यावं म्हणून चुकीचं उत्तर दिलं. धर्मा, आपल्या कोनाड्यात ठेवलेल्या विटेवरच्या मालकाची भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला आज पुरणपोळीचा नैवेद्य केला, याच्याकरता तुम्हाला पुरणपोळी. 5 लेकरं बाजूला गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा माफ कर रे. लेकरायला उत्तर काय देऊ, याच्याकरता तुझं नाव घेतलं, माफ कर. पुरणपोळ्या तुझ्यासाठी केल्या नाही, केलत्या कशासाठी? आज संध्याकाळी झोप लागल्याच्या नंतर पुरोचन महाल पेटून देणार आणि या महालामध्ये आपली लेकरं जळणार, आपण जळणार. उद्या भविष्यात आपल्याला ही लेकरं कधी पाहायला भेटतील? म्हणून जाता जाता या पवित्र हाताने मुलांना गोडधोड खाऊ घालून मरावा, अशी अपेक्षा बाईच्या अंतकरणात होती. आपण वाचू शकत नाहीत. ती रात्र घातक होती. बघा, देवाचा विसर नाही पडला की त्या वास्तूत सुख प्राप्त होत असते. 80% घर ज्वलनशील आहे, 80%. पेट्रोलचा हौद बाजूला आहे आणि त्या हौदाच्या काठावर चूल पेटिलेली. कसं शक्य स्वयंपाक करणं? लाक्षाग्रहात राहणं म्हणजे पेट्रोलच्या हौदाच्या बाजूला स्वयंपाक केला इतकं घातक आहे, इतकं सोपं. प्रत्यक्ष यमाच्या दारात राहिल्यासारखं आहे. हो, एका जाळीत वाघ बसला, बोरीची जाळी होती आणि त्याच बोरीच्या जाळीचा पाला खाला शेळी गेली आणि त्या बोरीच्या जाळीत कोण बसलेले? वाघ. सामान्य गोष्ट आहे ती?
कशी वाचून येईन शेळी? ती 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 अधिकार शक्ती तितक्या मोठ्या संकटात आपल्या 5 लेकरांना घेऊन कुंती त्या घरात राहत होती. बघा त्याचा विसर न पडण्याची ताकद. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 12:30 वाजता एकदा पुरोचन गेला. 1 वाजता कुंतीच्या लक्षात आला आता आपले डोळे झाकतात. गेल्या 5-7 दिवसापासून डोळे उघडे ठेवून 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 मुठीसारखी डोळी सुजली होती. लालबुंद डोळे झालेली होती. पापनं तर्र झालेली होती. डोळ्याला जे काही पुरवठा करणाऱ्या रक्ताच्या शिरा लालबुंद पडलेल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता आपल्या लेकरांची चेहरे उघडी केली आणि त्या कोणाड्यात देवळीत ठेवलेल्या प्रतिमेच्या जवळ गेली. देवाला सांगितलं, देवा मला नेलंच तरी हरकत नाही रे, पण या 5 लेकराला वाचव रे. हे भजन करणारी पोर आहेत तुझी, वाचव रे यांना, वाचव. एक विनंती करते देवा, 5 जणांना वाचण्यासाठी तुला त्रास होत असेल, एवढा कामाचा व्याप सांगत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आणि माझे गेले तरी चालेल, मी आणि माझे गेले तरी चालेल, पण माझ्या मालकाने जिच्यासोबत लग्न केलं तिला माद्री म्हणतात. त्या माद्रीचे 2 पुत्र जिवंत देव चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्यावर विश्व कृपा करील. या दोघांना वाचव रे देवा, या दोघांना वाचव. आता मी तुला बघू शकत नाही. भिंतीला टेकन दिला आणि त्याच्याकडे बघत होती. सारखं त्याचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती. बघता बघता डोळे झाकले. आवेशाने एकदा डोळे उघडे आणि अंतकरणातून एक ध्वनी निघला, देवा सांभाळ रे लेकराला, सांभाळ सांभाळ. हे वनात सापडलेली सावज रे देवा, कर यांच्यावर कृपा. आणि कुंतीने डोळे झाकले. 1:30-1:45च्या सुमारास पुरोचन नावाचा व्यक्ती हातात मशाल घेऊन आला. हिने केलेल्या आग्रहापोटी वैकुंठातले मालक द्वारकेमध्ये निद्रा करत होते. रात्रीचे 1:30-1:45 वाजले. अशा वेळेला फार दिवशी जगाचा मालक जागा झाला. आईसाहेब बाजूला होता. सर्वांग घामानं चिंब झालेलं होतं. डोक्यातून घामाचे लोट वाहत होते. आईसाहेब विचारलं, काय? काही नाही. गरुडाला पाचारण कर. गरुडाला पाचारण केलं आणि गरुड सुदर्शन आणलं आणि हातामध्ये भगवंतानं रात्रीच्या 1:45 वाजता सुदर्शन घेतलं. आणि पुरोचन नावाचा व्यक्ती लाक्षागृहाला आग लावणार तेवढ्या अवकाशात सुदर्शन पडलं. चक्र मारके धरणी फोडी. लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता गलगाई. बिगरी किने बजाए नाथ मोरे, बिगरी किने बजाए. जिथे पांडव आणि कुंती आहेत तितक्याच जागेला छिद्र पाडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. वसरीमध्ये त्या दिवशी मुक्कामासाठी एक बिल्लीन आलेली होती. तिचे 5 लेकरं घेऊन ती वसरीत झोपली होती. कुंतीला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लाक्षागृह जळालं तर एका स्त्रीच्या बांगड्या सापल्या. ती भिल्ल स्त्री होती. आणि 5 मुलांच्या अस्थी सापडल्या. ते तिचे पुत्र होते. दुर्योधनाच्या लक्षात आलं कुंती गेली, आपले 5 भाऊ गेले. या नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका भडवा होता दुर्योधन. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात, मग काय चिंता नाही. हरामखोर होता दुर्योधन, नालायक होता, बुजदिल होता, विवेकभ्रष्ट होता दुर्योधन. विवेकाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. इतका बुजदिल विचाराचा, जटिल विचाराचा दुर्योधन होता. फार घाणेरड्या विचाराचा होता. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा नागरेसर जर वाईट पाऊल पडला ना, चुकीचं काम जर एखाद्या स्त्रीने केलं तर तुम्ही तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीटच म्हणतात ना, मोबाईल मधलं जे वाक्य आवडलं नाही ते डिलीटच म्हणतात ना. तिला डिलीट करून टाका, पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषाला नाही, अशी वेद शास्त्र आणि पुराण नीती सांगते. तर रक्ताच्या नात्यातल्या पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करायचा अधिकार काय दुर्योधनाला द्यालता? काय लायकी होती का त्याची? मोठी भाऊजाई आई समान असतरी तिला मांडीवर बसा इतक्या हलकट विचाराचा दुर्योधन. त्यानं दिवाळी साजरी केली, फटाके फोडले, त्या दिवशी आनंद उत्सव केला, हस्तिनापूर सजवलं, तोरणं लावा. भीष्माचार्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला होता. तो थेंब धरण्याची ताकद पृथ्वीत नव्हती. त्या दिवशी पृथ्वी अशी थरथर कापत होती.
तर प्रत्यक्ष वरुणानं पृथ्वीला विचारलास थरथर का कापते? द्रोणाचार्यासारखा भीष्माचार्यासारखा सात्विक ब्रह्मचारी, अशा ब्रह्मचार्याला एक प्रकार बघून दुःख झाले. त्या दुःखाचा जो थेंब पडलाय, ह्या थेंबाचा क्रोध एके दिवशी इतका उद्वेगाला जाणार, म्हणून 18 दिवस युद्ध त्याच थेंबापासून झालं. ते कायमस्वरूपी राग चालत होता, कायमस्वरूपी. चांगल्या माणसांना जी गोष्ट सहन होत नसती का, तिचं पाप फेडावं लागत असते. एक लक्षात ठेवा, मुद्दा सांगतो. आपल्या बापदाद्यांनी 72च्या दुष्काळात एक टाइम जेवून आपल्यासाठी जमीन कमिली, आपल्यासाठी घरं बांधले, संपत्त्या ठेवल्या, 4-2 रुपये ठेवले. ते कधी कधी गोव्याला गेले नाही, कधी कधी हनीमूनला गेले नाही, त्याने चुकीच्या ठिकाणी 1 रुपया खर्चिला नाही. लेकरं बरं होईल, आनंदाचं सुखानं त्यांचं जीवन जगल यांच्याकरता त्यांनी 4-4, 5-5 लुगडे नेसले नाही, 2च लुगड्यावर संसार केले. कामं करायचे असेल तर 2-3 थिगडाचं लुगडं नेसलं. अशा परिस्थितीत बापानं गाठी मारलेलं धोतर नेसलं, साधा पिळा पडलेले पटके घातले. अशा परिस्थितीत संपत्ती कमवावा आणि त्या पोरानं बायकोच्या फॅरनलवलीसाठी केळीचं ढेलं इकावा. काय मरताना आशीर्वाद देईल ती म्हातारं? दुःख वाटेल का नाही त्याला? मग तसं आपण एखादी चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांना, अधिकारी लोकांना त्याचं दुःख वाटत असतं. हे दुःख भीष्माचार्याला ज्यावेळेला वाटलं, त्या थेंबाचा उद्रेक झाला. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग. अजून 9 कारण आहेत त्यासाठी, पण पुढे बघू. बैल 2 जमीन 300 एकर कशी नांगरता येईल? जस जसं तुम्हाला बोलता येईल तितकं बोलेल ती. पांडव तिकडे सुखरूप गेले. माझ्या तुकोबराने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू एक विचारू? पांडवाला जाळण्याचा प्रयत्न कोणी केला? सख्या चुलत भावानी. रात्री झोप तू स्वतःची मोडून का घेतलीस? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय, ज्या बाईच्या हातात विदुर काकानं माझी प्रतिमा दिली, त्या दिवसापासून तिच्या अंतकरणात, तिच्या ध्यानात मी होतो. माझा विसर तिनं पडू दिला नाही, आणि माझा विसर ज्या माऊलीनं पडू दिला नाही, तिचे लेकर जर लाक्षाग्रहात जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं. सिंधू म्हणजे समुद्र, मला कारुण्याचा सिंधू, कारुण्याचा सागर ही उपमा आहे. आणि जिने माझं ध्यान करावा, तिचे लेकर जर एका लाक्षाग्रहात जळत असतील तर मला लावलेली समुद्राची उपमा ही गौण आहे, ही खोटी आहे. गुणगाई नावडी. तेव्हा तुझा विसर न पडल्यामुळे इतका फायदा. पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. तेव्हा कुंतीनं देवाचा अशोकबा विसर न पडू द्याल्यामुळं लाक्षाग्रहातून वाचिलं. एक मूर्ख माणूस, एक नालायक माणूस एका बुजदिल माणसाच्या संगतीला लागून त्यानं लाक्षाग्रह पेटीत होता. पुरोचन हा हरामखोर मिस्त्री होता. बांधकाम क्षेत्रामध्ये 14 लोक आले, त्याच्यात 1 नंबरचा व्यक्ती असेल विश्वकर्मा महाराज. 1 नंबरचा, 1 नंबर, कलेची देवता विश्वकर्मा महाराज. रावणाची लंका ज्यांनी बांधली ते विश्वकर्मा महाराज. सुदाम देवाचं सोन्याचं गाव ज्यांनी बांधलं गुरुजी ते विश्वकर्मा महाराज. आणि बाकी अशी काही लोक होती. 14 पैकी हे एक. मधला घरी गेल्यावर पहा, सगळ्या गोळ्या एकखट्या घेत जाऊ नका, रिॲक्शन येत असते. बघा जा घरी, मोबाईल भिताडासारखे आहेत मोठाले तुम्हाला. तेच केलं की तुम्हाला यतिम प्रातु भय कालेषु यत् कलान वास्तु पुरुषां भयु स्थित पुनिता सर्वाति जायते रिकामी जागा गौंडी नामने, रिकामी जागा गौंडी नामने. असं तुम्ही मोबाईलवर, गुगलवर याच्यात जावं लागतं ना, त्याच्यावर असं ते बोट इचका, लगेच तुम्हाला ह्या 14 मिस्त्रींची यादी येईल. त्याच्यामध्ये जटिल कोण आहेत, नालायक कोण आहेत, बुजदिल कोण आहेत, हरामखोर आहेत, त्याची सुद्धा यादी येईल. असं मला वाटतंय, असेल ते मोबाईलवर, असं वाटतंय. आपल्याकडे नसल्यामुळं तितका काही अभ्यास नाही. आणि मी आपला हेच वापरितो. पैसे आहेत माझो, पैशाला काय कमी नाही. मी सोन्याचा घेईन, सोन्याचा, हिऱ्याचा घेईल, 1 कोटीचा घेईल. युट्यूब चालू आहेत, आहे का नाही राजे? मला उद्या विचारणार आहे इतके पैसे तुझ्याकडे कुठून? निष्ठेनं शेती करतोय पाठ्या, काही कमीच नाही ना. यथा सांग उत्पन्न नाही. सगळ्या तुरी घातल्या तर मस्त मोबाईल येईल. हो, सगळं मागचं या वर्षीच ते सोयाबीन विकले होतं, किती मोठा येईल, काय ताण नाही. मागचं ठुल्यामुळं चांगला बोकना बसला. हसवाल नाही का तुम्हाला? दुसऱ्याचं घर पेटल्यावर मस्त शेकाता नाही का? आणि तुमच्यातल्या कोणीच नाही ठुलं का? आम्हालाही कळत आहे ना कोणाकोणाचं राहिलं. ज्याचा चेहरा पडला ते महेश सोबती आहेत विठाला. जास्त नव्हतं माझं, थोडंसं होतं, काय ताण नाही. मोबाईल घेईन मोठा, त्याबद्दल दुमत नाही.
पण चाललंय याच्यावर काय, याच्यावर बी तारखा आल्या आता, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचणत नाही. आता त्या भितडावानी त्याच्यावर तारखा येतात असं काय विषय नाही, याच्यावर बी येतात. हे भेव वाटतं बघा त्या मोबाईलचं, दुसरं काय नाही. ते तुमचे मोबाईल जरा बदमाश आहेत, हे पतिव्रता मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलचा काही भरोसा नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जे येऊन ते येतंय, तुम्हाला जे पाहायचं नाही ते येतं की नाही नागरे सर, येतंय त्याच्यावर. तुम्ही पाहत नसताल ते भाग सोडून, पण येतंय. कधी कधी तुमचं जे जाऊन ते बी लोकांना जातंय. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यात काही येतं नाही, कोणाला जात नाही. कशाला आपलं हेच वापरायचं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. आता पहा घराची ताकद, नामसाधनेची ताकद किती मोठी आहे. नालायक व्यक्ती घर पेटवत होता अशोक बुवा, त्याच्यातून वाचीला असेल नवल नाही. एका व्यक्तीचं घर एका भजन करणाऱ्याने पेटिलं. त्याच्यासारखा भजन करणारा जगात कोणी नाही, बरं जगात कोणी नाही. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे, अरे तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे हे आळंदीतल्या मालकाकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे ते देहूतल्या मालकांकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे माझ्या पैठणच्या मालकाकडून ऐकायचं. उद्याची वारी आहे पैठणच्या मालकांची, जा वारीला, जा राजू, अशा संतांच्या वाऱ्या करत जा, आपल्या बाकीच्या वाऱ्या मिटत येतात. हो, ह्या संतांच्या वाऱ्या नाही केल्या की ते लय वाऱ्या मागला इथं. हो, पोरग झाल्यापासून दवाखान्याच्या वाऱ्या. हो.